रहस्यमय वाडा. सूर्य मावळत होता आणि आकाशात केशरी रंगाची उधळण झाली होती. जुना भग्नावस्थेतील ब्लॅकवूड मनोर एका टेकडीवर उभा होता. त्याच्या खिडक्या रिकाम्या डोळ्यांसारख्या दिसत होत्या. गावकरी त्या वाड्यापासून दूर राहायचे, कारण त्यांना तिथे काहीतरी भयानक शक्ती असल्याचा संशय होता. एके रात्री एमिली नावाची एक धाडसी तरुण मुलगी, जी स्थानिक ग्रंथपाल होती, तिने वाड्याचे रहस्य उलगडण्याचा निर्णय घेतला. ती अनेक वर्षांपासून त्या वाड्याबद्दलच्या कथा ऐकत होती आणि तिला खात्री होती की तिथे काहीतरी गूढ दडलेले आहे. तिने हातात एक जुना कंदील घेतला आणि अंधार पडायला सुरुवात झाल्यावर टेकडी चढू लागली. वाड्याच्या आत हवा थंड आणि जड होती. लाकडी मजले तिच्या पावलांखाली कुरकुरायचे, जणू काही वाडा तिला आत येऊ नको असे सांगत होता. धुळीने माखलेल्या खोल्यांमध्ये जुने फर्निचर आणि फाटलेल्या पडद्यांची गडद सावली पसरली होती. एमिलीला तिच्या पाठीमागे काहीतरी असल्याचा भास झाला, पण जेव्हा तिने वळून पाहिले तेव्हा काहीच नव्हते. ती पुढे एका मोठ्या लायब्ररीमध्ये पोहोचली, जिथे पुस्तके कपाटातून खाली पडली होती. तिथे तिला एक जुने चामड्याचे पुस्तक सापडले. पुस्तकात वाड्याच्या मालकांबद्दल आणि एका प्राचीन शापाबद्दल लिहिले होते, ज्यामुळे वाडा रहस्यमय झाला होता. पुस्तकात एक नकाशाही होता, जो एका गुप्त खोलीकडे निर्देश करत होता. नकाशानुसार ती एका अरुंद गुप्त मार्गाने एका लहानशा खोलीत पोहोचली. तिथे एका जुन्या पेटीत एक सुंदर नेकलेस ठेवला होता. नेकलेसला स्पर्श करताच वाड्यातून एक उबदार ऊर्जा पसरली आणि एमिलीला जाणवले की शाप दूर झाला आहे. नेकलेस वाड्याचे रहस्य होते, ज्याला आता शांतता मिळाली होती. एमिली वाड्यातून बाहेर पडली तेव्हा चंद्र आकाशात चमकत होता आणि वाडा आता शांत दिसत होता. तिने गावकऱ्यांना हे रहस्य सांगितले आणि आता वाडा शापित राहिला नाही. एमिलीने साहस आणि बुद्धीने एक जुने रहस्य उलगडले आणि एका वाड्याला त्याचे हरवलेले वैभव परत मिळवून दिले.